बाबडे येथे ग्रामदैवत राजमाई माता मंदिर परिसरात खासदार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या स्थानिक निधीतून 10 लाख रुपयातून सभामंडप भूमिपूजन। याबाबत अधिकृत अशी की आज दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता शिंदखेडा तालुक्यातील बाबडे येथील गावातील ग्रामदैवत राजमाई माता मंदिराचा सभामंडपासाठी खासदार यांच्या स्थानिक निधीतून 10 लाख रुपयाच्या कामाचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी पार पडला। सदर कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्याम सनेर, शरद पाटील, डोंगरगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील यांच्या सहकार्याने सदर या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या वतीने 10 लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला। अनेक वर्षापासून सदर भाग दुर्लक्षित असल्याने कामासाठी प्रथम लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी कामासाठी निधी मिळावा यासाठी राजमाई माता मंदिरासाठी मंदिर सभा मंडप काम सुचविले व त्यासाठी एनसीपीचे श्याम सनेर, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शरद पाटील यांनी पाठपुरावा केला। यावेळी डॉक्टर दिनेश बच्चाव, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते श्याम सनेर, सार्वेचे सरपंच शरद पाटील, डोंगरगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील, सोनू जालचे, गट विकास अधिकारी आर्यन नेतनकर, विस्तार अधिकारी कपिल वाघ, प्रथम लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील, माजी सरपंच भरत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, दगडू पाटील, सामाजिक कार्यकर्त्या सविता पाटील, धनश्री पाटील, अनिता गिरासे, राजमाई माता मंदिर यज्ञ पुजारी रमेश गिरी महाराज, माजी पोलीस पाटील विलास पाटील, डॉक्टर एन.डी. गिरासे, सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, गणपत पाटील, नितीन पाटील, भालचंद्र पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास ठाकरे, नरेंद्र पाटील, समाधान पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रथम लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी केले, तर सूत्रसंचालन शिक्षक रावसाहेब पाटील यांनी केले। तर त्याचबरोबर या ठिकाणी युवा बौद्धिक संस्था बाबडेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा बाबडे येथे विद्यार्थ्यांना युवा बौद्धिक संस्था अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने या ठिकाणी शालेय साहित्य या ठिकाणी वाटप करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते। लोकसभेच्या खासदार आदरणीय ताईसाहेब शोभाताई बच्चाव हे 5 मिनिटात पोहोचतात। आज त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होत आहे। मित्रो, त्या निमित्ताने उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे व आमचे नेते आदरणीय डीडीसीसी बँकेचे संचालक आदरणीय श्यामभाऊ सनेर, उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे अत्यंत सक्षम असे गट विकास अधिकारी साहेब, आपली भेट नाही। मी प्रकाश पाटील, माजी सभापती व 25 वर्षापासून गावाला सरपंच आहे साहेब, त्यांच्या सोबत असलेले वाघ साहेब विस्तार अधिकारी, आमचे मित्र माजी संचालक व सार्वे येथील संचालक उद्योजक आदरणीय शरद पाटील, आदरणीय पंचायत समिती सदस्य आदरणीय राजेंद्रजी देवरे, आदरणीय पिंपळखेड्याचे माजी सरपंच नरेंद्र पाटील, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले टाकरखेडा येथील सामाजिक कार्यकर्त्या आमच्या अनिताताई गिराशे,
त्यांचे मिस्टर सौ डॉक्टर साहेब, उपस्थित असलेले या गावाचे सक्षम आणि अत्यंत धडाडीचे नेतृत्व सरपंच आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ आणि दुसरे मित्र, नक्कीच ते खांद्याला खांदा लावून भरत बापू काम करतायत. ते आमचे जवळचे मित्र भरत बापू, त्यांना नक्कीच खांदा द्यावा आणि आपल्या गावाची प्रगती साधावी मी अशी त्यांना या जाहीर सभेत विनंती करतो. असे आमचे मित्र, जवळचे मित्र भरत बापू, उपस्थित असलेले आमचे दगडू आबा असतील, आदरणीय बरेच परिसरातून आलेले सर्व पत्रकार, बरेच इथं आदिवासी महिला आहेत, महिला वर्ग आणि सर्व बावडे येथील परिसरातील असलेले शेतकरी बांधव, तरुण मित्र आणि माझे मायबाप. जेव्हा ज्ञानेश्वर भाऊ सरपंच झाले, मला असं वाटत नव्हतं तर ज्ञानेश्वर भाऊ फक्त कंपन्या चालवतील, कंपन्या बघतील, परंतु कंपन्याच्या व्यतिरिक्त त्यांनी मोठं काम आपल्या गावासाठी त्यांनी सुरू केलंय. आम्ही 5 वर्षापासून बघतोय, मला 25 वर्ष झाले, परंतु 5 वर्षात त्यांनी आमच्यापेक्षा भरारी मोठी घेतली. कारण की त्यांच्या अंगात एक जिद्द आहे, काम करण्याची ताकद आहे आणि काम कसं केलं पाहिजे, काम कसं खेचून आणलं पाहिजे ही त्यांच्याकडे मोठं गुण आहे, मोठी कला अवगत आहे. आणि प्रथम तालुक्यात खेडेगावामध्ये हे काम त्यांनी एक चांगलं असं काम, आमचे दगडू आबांची जमीन आहे आणि त्यांनी जमीन दिलेली आहे गावाला आणि तिथं एक आदिवासी बांधवांसाठी पूर्ण आदिवासी बांधव तिथं पाणी आला, पाऊस आला तर तिथं राहत होते म्हणे, असं जुन्या काळात सांगत होते. आणि अत्यंत चांगल्या कामाला मॅडमने इथं मंदिराला पैसे दिले आणि ते आदिवासी बांधवांचं मन समाधान झालं आणि या गावाची यात्रा सुद्धा भरत असते. आणि त्याला ज्ञानेश्वर भाऊची मेहनत, आपल्या गावाचं सर्वांचं योगदान, सर्वांचं कष्ट, त्यामुळे आपल्याला एक 10 लाखाचं एक चांगलं सभा मंडप तिथं बांधता येईल आणि ते मॅडमने आपल्या गावाला दिलं. मित्रो, काम करणं सोपं नसतं. काम करत असताना खूप त्रास होतो, परंतु काम करून आणणं खूप मोठं महत्वाचं असतं. ते ज्ञानेश्वर, आपण सुद्धा गावकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, कोण काम करतं, काय काम करतं, कसं काम करतं आणि असा पैसा कोण खेचून आणतं. तर त्याच्या मागे आपण सतत पाठपुरावा करून, त्याच्या मागे सतत त्याला बोलून चालून त्याच्याकडून काम करून घेतलं पाहिजे आणि पुढची त्याला हिंमत कशी मिळेल याच्यासाठी सुद्धा तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. म्हणजे आपण आयरानंद म्हणतो, कामगे सरीन वैद गॅमारी, असे न करता, कारण की जेव्हा त्याला तुम्ही प्रोत्साहन देणार, त्या सरपंचाच्या मागे राहणार, तेव्हाच कुठेतरी माणूस उभारी घेतो आणि गावासाठी विकास करतो. कारण की मला सुद्धा गावात 25 वर्ष झाले, जवळजवळ 21 पुरस्कार मिळाले. आदर्श गाव केलं असेल, निर्मळ गाव केलं असेल, म्हणजे आदर्श सरपंच मिळवलं असेल, फेलोशिप असेल, इतर सर्व आदर्श पंचायत समिती सुद्धा केली. साहेब 2 लाखाचा पुरस्कार मिळवून घेतला होता आणि नाशिक विभागातून 29 पंचायत समितीमधून शिंदखेडा पंचायत समितीला आम्ही 2 लाखाचा पुरस्कार मिळाला होता. कारण की आपण गाव आदर्श केलं म्हणून आपण तालुका सुद्धा आदर्श केला पाहिजे अशी जिद्द होती, आपण ते केलं. परिसरासाठी सुद्धा आम्ही शामभाऊ जेव्हा इथं आपल्या संजय निराधार कमिटीवर अध्यक्ष होते, मी सुद्धा तिथं संचालक होतो, तेव्हा मला तर नव्हतं महाराष्ट्रात कोणी एवढे प्रकरण केले असतील. 65,000 प्रकरणं एका वर्षात शामभाऊच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तालुक्यात करून घेतली होती. म्हणजे असं काम करणारे माणसं पाहिजे, त्यांची दानत पाहिजे. सहजासहजी असं काम करणारे माणसं मिळत नाही. तिकडे आमचे शरद पाटील असतील, राजूदा असतील, यांनी सुद्धा 15-20 वर्ष सरपंच पद भूषवलंय, पंचायत समितीला होते. आता रावसाहेब असतील, हे सुद्धा मार्केटला डायरेक्टर होते, ते 15-20 वर्षापर्यंत ते सुद्धा सरपंच आहेत. आणि नेहमी गरीब लोकांसाठी आम्ही नेहमी सर्व टीम धडपडत असतो आणि आम्हाला शामभाऊ यांचं मार्गदर्शन नेहमी लाभत असतं. परंतु शेवटी लोकांवर अवलंबून असतं, आम्हाला यश अपयश चालू असतं, परंतु लोक सुद्धा आमच्या मागे आहेत. असं म्हणत नाही लोक आमच्या मागे नाहीत, परंतु आपलं छोटस गाव आहे, एक वाघाडी गाव आहे. 5 वर्षात कोणीच काही करत नाही. 5 वर्षात ग्रामपंचायत मध्ये 5 वर्षात कोण खुर्च्या सुद्धा आणत नाही, परंतु ते ज्ञानेश्वर भाऊने आपल्या गावासाठी खूप मोठी म्हणजे भरारी घेतली. मोठं गाव याच्यापेक्षा वाघाडी आहे आणि वाघाडी सोडून बावड्याचा सरपंच झाला. ही सुद्धा मोठी कला आहे आणि ही कला म्हणजे कशी जमले ते ज्ञानेश्वर भाऊला जमले असं मला वाटतं. कारण की ज्ञानेश्वर भाऊ एकदम धडाडीचा नेता आहे, धडाडीचा कार्यकर्ता आहे.
त्याच्या मागे तुम्ही सक्षम असं उभा राहा. आणि अजून तुम्ही त्या भाऊला साथ दिली तर मॅडम जे येत आहेत ते तर देतीलच, परंतु आमचे मित्र शांभव असतील हे सुद्धा नेहमी मदत करतच असतात. त्यांना नेहमी त्यांच्या मागे 100% उभे आहेत. म्हणून त्यांनी सुद्धा एक दिलाने शांभव असतील, इतर सर्वजण असतील, आपण सर्वांनी एकत्र उभं राहिलेत आणि आपला जो नेता आहे तो कसा पुढे जाईल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतो. आपण एक दिलाने शांभव असतील यांच्या मागे उभे राहावा असं मी तुम्हाला विनंती करतो, कारण की ते उभे राहतील तेव्हा राहतील. परंतु आज तुम्हाला सांगणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. तसंच ज्ञानेश्वर भाऊ यांना सुद्धा तुम्ही पाठबळ द्या. नक्कीच तुमच्या गावाचा परत चांगला विकास होईल. एक मंदिर आहे, जुनं मंदिर पाडलं गेलं. मित्र, कुठलंही मंदिर असेल गावात जुनं असेल ते पाडलं गेलं तर ते नवं झालं म्हणजेच गावाचा विकास होतो. कारण की आमच्या गावात सुद्धा 4-5 मंदिर होते, मी सर्व बांधून टाकले. का ज्याही गावाची एक जुनं मंदिर गेलं म्हणजे एक भंगती जाते, त्यामुळे आपल्या गावाची एक भंगती गेली असं समजा, एक चांगलं एक मंदिर बांधलं जाईल आणि त्याच्यात काही तिथं ज्ञानेश्वर भाऊचा एकट्याचा सहभाग असणार नाही, तुमचा सर्वांचा सहभाग असणार आहे. याच्यातून एक चांगलं मंदिर झालं तर तुमच्या गावाची यात्रा भरते, काही त्याला चांगलं स्वरूप येईल आणि एक आपल्या गावाचा तो विकास होऊ शकतो. मित्र, आपला विकास करायचा असेल मोठा आत्मविश्वास असावा लागतो. तो आत्मविश्वास ज्ञानेश्वर भाऊकडे आत्मविश्वास आपला राहिला तर आपल्याला जिद्द तयार होते. जिद्द तयार झाली तर आपल्याला एक मोठा विकास करायला एक चांगला चान्स मिळतो आणि तो विकास त्यांच्याकडे आहे, ते विकास करतील. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो, मला त्यांनी बोलण्याची संधी दिली. जाहीर सांगतो, तुम्ही एक संघ राहा, एक जोडीने राहा आणि गुलाबीने नांदा आणि आपल्या गावाचा विकास करा. एवढं बोलून मी माझं 2 आपल्याला भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आज पूर्णपणे पार पडत आहे. त्यामध्ये अनेक मान्यवरांचा आपल्याला सहभाग लाभलेला आहे. तसेच सगळ्यात मोठं जर कधी सहकार्य असेल, शांभोंनी आपल्याला फार मदत केली या कामामध्ये. तसेच आपले रावसाहेब शरद पाटील, प्रकाश मास्तर असतील, राजेंद्रजी देवरे असतील, भरत बापू असतील, सगळ्यांनी या गोष्टीचा, या विषयाचा या ठिकाणी पाठपुरावा करून आपण आपल्या गावासाठी ही वास्तू या ठिकाणी उभारण्याकरता आपण निधी मंजूर करून घेतला. त्यामुळे हा विषय आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि आनंदाचा आहे. कारण मी अनेक वर्षापासून, तुम्ही पण याच गावात, मी पण याच गावात, आपण अनेक वर्षापासून बघतोय. प्रत्येकाचं स्वप्न होतं की राजमाई माता म्हणजे आपण देवमडी म्हणून, आणि देवमडीनं मंदिरनं काम उजावलं पाहिजे. आपला असं अनेक वर्षापासून म्हणजे सगळ्याच लोकेशना विषय होता आणि त्याला आज कुठेतरी पूर्णविराम भेटी राहिला. त्यामुळे आपण सगळ्यांनी सहकार्य करा. मॅडम आल्यानंतर आपण आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे. माननीय जिल्हा परिषदचे शिक्षक रावसाहेब पाटील हे सूत्रसंचालन करतील. मॅडम अध्यक्ष म्हणून त्यांचं स्थान स्वीकारतील. त्याच्यानंतर सत्कार समारंभ 2-4 लोकांचा, मान्यवरांचा या ठिकाणी आपण सत्कार समारंभ ठेवलेला आहे. तो सत्कार समारंभ झाला की आपण आदरणीय शांभव समेर असतील, ते 2 शब्द आपल्याला या ठिकाणी आपल्या इथं बोलतील. त्याच्यानंतर मॅडम बोलतील एक 10-10 मिनिटं, 5-5 मिनिटं. त्याच्यानंतर आपण भूमिपूजन सोहळ्यासाठी एक अग्नी यज्ञ म्हणून त्या ठिकाणी एक पूजाविधीसाठी त्या ठिकाणी आपण आपल्या मारुती मंदिरावरचे, श्रीराम मंदिरावरचे आपले महाराज आहेत, गिरी महाराज, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनीच मला कल्पना दिली, आपण एवढं मोठं चांगलं काम करत आहोत, त्यामुळे एक अग्नी यज्ञ म्हणून आपण या ठिकाणी पूजा करू. म्हणजे चांगला विषय आहे, त्यामुळे मी पण त्यांना होकार दिला. अशा प्रकारे आपली कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे. त्यामुळे आपण थोडंसं एक अर्धा एक तास जाईल. 19 फेब्रुवारीला जो कार्यक्रम झाला त्याला बक्षीस वितरण ठेवलेलं आहे. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचे प्रथम आभार व्यक्त करतो. आणि ज्या वेळेस लोकसभेचं इलेक्शन सुरू होतं त्यावेळेस हे सर्व आमचे आदिवासी मित्र परिवार तसेच गावातील नागरिक अतिशय उत्सुक होते की आमची ताई निवडून यायला पाहिजे. त्या पिरियडमध्ये अतिशय म्हणजे धाकधूक आपण ज्या प्रकारची म्हणतो तसा एक प्रकार आमच्या इथं होत होता.
पहिल्यामध्ये बाबा निवडून आले, परत ताई निवडून आली, असा जो प्रकार घडत होता तो एकदम धाकधूक सारखा होता. आणि जेव्हा फायनल घोषित झालं, संपूर्ण गावाला फार मोठा आनंद झाला. आणि आज खऱ्या अर्थाने त्या आनंदाला तुम्ही आम्हाला फळ दिलं, त्याबद्दल मी सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने तुमचे या ठिकाणी तसे आभार व्यक्त करतो. ताईसाहेब, आमच्या गावासाठी 10 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. मी गावाचा माजी सरपंच म्हणून आज माझी आहे, भविष्यात सर्वांचा तुमचा ग्रामस्थांचा आशीर्वाद राहिला तर सरपंचही होऊ शकतो. परंतु जेव्हा मी ते 5 वर्षामध्ये अनेक वेळा अनेक मान्यवरांकडे मी निवेदनाद्वारे कामाची मागणी केली, परंतु प्रत्येक वेळेस आम्हाला अपयश येत होतं. परंतु देवीची या वर्षाला इच्छा होती की याला माध्यम ज्ञानेश्वर पाटील असेल सूचक म्हणून, पण ज्ञानेश्वर पाटलाला सूचक म्हणून जर कधी कोणी राजी केलं असेल तर आमच्या ग्रामस्थांनी केलं. आणि ग्रामस्थांनी वेळोवेळी माझ्याकडे तगाजा लावला की आपण आता काही करून आपल्या खासदार मॅडम यांच्याकडून हा निधी उपलब्ध करून घ्या. मी तसंच दादांजवळ श्यामदादांकडे हा विषय मांडला. प्रकाश मास्तर असतील, शरद पाटील असतील, तसेच राजू देवरे असतील, यांनी सगळ्यांनी दादांना हा विषय कानावर घातला. आणि त्याच्यानंतर दादांनी माझ्याकडनं एक पत्र मागितलं. पत्र मागितल्यानंतर दादांकडे मी ते पूर्तता केली आणि दादांनी ते आपल्याकडे पाठपुरावा करून आपल्या माध्यमातून हे काम मंजूर करून घेतलं. परंतु ताई, आम्हाला तर आनंद आहे, अनेक खासदार निवडून आली, आजपर्यंत आमच्या गावाला खासदारांचं कुठलंही काम नाही. ही मोठी शोकांतिका आहे. अनेक खासदार आमचे आदरणीय भरत बापू जुने पुढारी आहेत गावाचे, यांना सर्व माहिती आहे. अनेक वेळा या ठिकाणी खासदार निवडून आले लोकसभेमधून आणि गावाने भरभरून मतदान दिलं, परंतु आमच्या गावाला फक्त भूलथापांचं राजकारण करण्यात आलं. त्यामुळे आमच्या गावाला कोणीही न्याय देऊ शकलं नाही आणि तुम्ही न्याय दिला. परंतु आजही आम्ही आशावादी राहू. तुमच्याकडून अनेक कामांची आम्हाला अपेक्षा आहे. आमच्या गावामध्ये रस्त्यांच्या समस्या असतील त्या केंद्र शासनकडून, केंद्र सरकाराकडून आपण सोडवण्याचा प्रयत्न कराल अशी मी या ठिकाणी तुमच्याकडे ग्रामस्थांच्या वतीने अपेक्षा करतो. आणि ताई, आमचा शब्द असा असतो, तो करावाच लागतो बरं का. हा, मी पक्की गाठ मारस काम नाही, गाठ अशी पॅक राहा सामने, ते आम्ही ताईने सांगेल आणि ताईने आमले हा म्हणेले, विषयच नाही. तर असो, तुमच्या माध्यमातून आमच्या गावाला एक चांगलं काम मिळालं, त्याबद्दल आज आमच्यासाठी आनंदाचा दिवस होता. आणि छोटासा आम्ही भूमिपूजन सोहळ्याचा जसा फोन आला आपल्या कार्यालयामधून, एक आनंद निर्माण झाला आणि छोटासा या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं. थोडं वेडं वाकडं नियोजन आहे, सांभाळून घ्यायचं मॅडम आम्हाला. हो, तर सर्व ग्रामस्थ, आपली जवळजवळ 11 वाजेचा टाइम दिलेला होता. मी सर्व ग्रामस्थांची माफी मागतो. मॅडमांना मला वाटतं उद्घाटनाचंच कार्यक्रमाचे नियोजन होते गावांमध्ये, त्यामुळे प्रत्येक गावाला गेले का प्रेमाचे लोक असतात, 10-10 मिनिटं 5-5 मिनिटं सोडू वाटत नाही आणि तो वेळ ऑटोमॅटिक होत राहतो. म्हणून मी सर्वांची माफी मागतो. कोणी सर्वांचे जेवण बाकी असतील हेही मला माहिती आहे, दुपारचाच वेळ होता आपला. असो, दादा श्यामदादा असतील, प्रकाश मास्तर असतील, शरद पाटील असतील, राजू देवरे असतील, मी सर्वांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. कार्यक्रमाला फार उशीर झालेला आहे. ज्या प्रांगणामध्ये राजमाता विराजमान झालेल्या आहेत त्याच ठिकाणी एक सामाजिक सभागृहाचं काम, संपूर्ण गावाचं ग्रामदैवत ज्याला आपण सगळेजण आदराने वंदन करत असतो आणि शुभ कार्याची सुरुवात गावातील सर्व ग्रामस्थ या राजमातेच्या आशीर्वादाने घेतात. अशा योग्य पावन ठिकाणी आज आपल्या लोकप्रिय खासदार शोभाताई बच्छाव यांनी यांच्या विकास निधीमधून 10 लाख रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत आणि त्या कामाचा आज शुभारंभ या ठिकाणी ताईसाहेबांच्या हस्ते झाला. म्हणून मी सर्वात प्रथम या ग्रामस्थांच्या वतीने ताईंचा आभार मानतो. या निमित्ताने उपस्थित असलेले बीडीओ साहेब, चाचभर बी जागा कोणी देत नाही आणि चाचवरती का मारामाऱ्यान बांधकडे होती म्हणा या नवीन चालना, पण एवढं मोठं मन, उदार मन ठेवून या ठिकाणी जागा उपलब्ध केली. म्हणून मी ताईंना विनंती करेल की दगडूबाबांचा सन्मान या ठिकाणी ताईंच्या हस्ते झाला पाहिजे.
आनंद आहे. पण या आनंदाबरोबर आमची जबाबदारी पण होती आणि आम्ही ती पार आधी पाडलेली आहे. या तालुक्यामध्ये आम्ही विचारांचं राजकारण करतो, करत राहू. फक्त आमची एकच माफक अपेक्षा आहे आपल्याकडनं की जिथं जिथं तुम्ही मतदार यादी घेऊन आणि मतदान झालेलं आहे ते सोबत घेऊन फिरावं. म्हणजे आम्ही ज्या ज्या लोकांनी मेहनत घेतली त्या मेहनतीला आपल्याकडून आशीर्वाद मिळावे एवढीच मी डॉक्टर साहेबांना आणि ताईंना त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती करेल. कारण तुम्ही जर मतपेट्या बघितल्या आणि जिथं जिथं जे जे खरोखर राबले आम्हाला आमच्या खरोखर राबलेल्या लोकांना त्यांचं कष्टाचं श्रमाचं त्यांना मिळावं एवढी एक मी माफक अपेक्षा आजच्या कार्यक्रमातून व्यक्त करतो. आणि ज्ञानेश्वर तू गाठणार नाही पक्का आहे, तुला महाराज बोलता पक्का दिसणार. महाराजने एक मंत्र म्हटला आणि ते मंत्र म्हणताना ताईकडून आणखी काही गोष्टी वधून घेतल्या की एवढंच पार पडू नये, याला जे जे लागेल ते सर्व देईल असे साईकडून शपथ घेतली. म्हटलं बाबा म्हणतात तुमच्या महाराज धन्यवाद तुमचं. तिथं यज्ञेसमोर तिथंच ताईंना कमिटेड केलेलं आहे आणि म्हणून ताई आपला कुठला जादा शब्द टाळणार नाही. अत्यंत छोटा कार्यक्रम आहे पण अत्यंत भावना या कार्यक्रमामध्ये सगळ्या ग्रामस्थांच्या आहेत. ताई आमची विचारांची लढाई कधीही संपणार नाही. फुले शाहू आंबेडकर एक फुले शाहू आंबेडकर. आम्ही जातीवादी पक्षाकडे कधीही जीवनात हयात आहेत तोपर्यंत आमची वैचारिक सुद्धा तडजोड होणार नाही. आमची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. म्हणून आम्ही जेवढं दिलेलं आहे तेवढंच बळ तुम्ही आम्हाला द्यावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. आज आपण बाबळे गावामध्ये राजमाई माता मंदिर परिसरामध्ये सभामंडपाच्या भूमिपूजन प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या धुळे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय श्यामभाऊ सनेर, या ठिकाणी उपस्थित असलेले सार्वेचे सरपंच शरद पाटील साहेब, पंचायत समिती सदस्य राजेंद्रजी देवरे, आपल्या गावाचे माजी सरपंच आणि आपल्या या कार्यक्रमाचे सूचक ज्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला असे सन्माननीय ज्ञानेश्वरजी पाटील, त्यांच्या धर्मपत्नी, त्याचप्रमाणे माजी सभापती पंचायत समिती शिंदखेडा प्रकाशजी पाटील, शिंदखेड्याचे BDO RM नेतनराव साहेब. BDO साहेब हे खरोखर खूप ॲक्टिव्ह आहेत आणि मी जेव्हा जेव्हा दोंडाईच्या असेल शिंदखेडा असेल तिथे मीटिंग येते त्यावेळी एक वेळेस CO एखाद्या वेळेस गैरहजर असतील पण BDO तिथे कायम असतात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं सहकार्य आहे. विस्तार अधिकारी कपिलजी वाघ, सामाजिक कार्यकर्त्या सन्माननीय अनिताताई गिरासे, त्या देखील खूप ॲक्टिव्ह आहेत आणि मला त्यांची नेहमीच मदत होत असते. त्याचप्रमाणे आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब, डॉक्टर बच्छाव, दिशा कमिटीचे सदस्य सुनील शिंदे साहेब, डॉक्टर नरेंद्र सिंग गिरासे, या गावातील सर्व जीवाभावाचे मतदार बंधू आणि भगिनींनी, आज खऱ्या अर्थाने मी सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करते की आपला 11चा वेळ होता आणि कार्यक्रमास यायला उशीर झाला. याचं कारण म्हणजे निघताना उशीर झाला. अनेक मान्यवर ऑफिसमध्ये भेटायला आलेले होते आणि मागच्या 28 फेब्रुवारी 28 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत बजेटचं पहिल्या सत्राचं अधिवेशन होतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना त्याची कामं होती, भेटायला जायचं होतं. आता दुसरं सत्र 9 मार्च ते 2 एप्रिलपर्यंत आहे. त्या अनुषंगाने आपल्या धुळे
तालुका आणि शिंदखेडा तालुक्याच्या पण मीटिंग्स आपण घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 15वा वित्त आयोग त्याचा निधी हा मिळाला नाही असं नगर परिषद शिंदखेडा दोंडाईच्या आणि धुळे महानगरपालिका तिथे देखील सांगितलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये पण मीटिंग घेतली सटाण्यात आणि अधिवेशन सुरू झाल्यानंतर मी आपल्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र दिलं आणि त्यांनी त्यांच्या बजेटच्या भाषणामध्ये त्यांनी घोषित केलं की आम्ही ताबडतोब तातडीने 15वा वित्त आयोगाचा निधी वितरित करतो आहोत. आणि ज्यावेळी शेवटचं त्यांचं भाषण होतं समारोपाचं त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही हा निधी वितरित केलेला आहे. तर त्याचा म्हणजे मीटिंगचा हा फायदा या ठिकाणी निश्चितपणे होतो. खरं तर आजचं हे जे काही काम आहे त्या संदर्भात ज्ञानेश्वर पाटील आणि श्यामभाऊ यांनी मला सांगितलं होतं आणि आपण हे काम मागच्याच वर्षी धरलेलं आहे. परंतु हे मंजूर होत होत उशीर झाला आणि सगळ्या प्रोसिजर फॉलोवून मी अधिकाऱ्यांना सांगितलं की मागच्या वर्षाचे माझे सर्व कामं या महिन्याभरामध्ये मला मंजूर होऊन पाहिजे. कलेक्टर मॅडमलाही सांगितलं आणि त्यांनी ते सहकार्य केलेलं आहे. आपल्याला खूप वाटतं की खूप काम केलं पाहिजे आणि नागरिकांच्या पण खूप मागण्या असतात. परंतु मला आपल्याला सांगावंसं वाटतं की आमदार जे असतात त्यांना एकच मतदारसंघ असतो आणि 5 कोटी निधी असतो. खासदारांना 6 विधानसभा असतात आणि तरी पण त्यांना 5च कोटी निधी असतो. म्हणजे प्रत्येक मतदारसंघाला दर वर्षी जीएसटी मध्ये जाता फक्त 80 लाख निधी आपल्याला मिळतो आणि त्याच्यातून आपल्याला जे काही खासदार निधीचे कामं आहेत ते करावे लागतात. परंतु डीपीडीसी असेल किंवा शासनाच्या राज्य शासन असेल केंद्र शासन असेल याचे विविध योजनांच्या माध्यमातून आपल्याला जे निवेदन येत असतात ते कामं आपण धरत असतो. परंतु सर्व पदाधिकाऱ्यांची अशी मागणी असते की आम्हाला खासदार निधीच पाहिजे. तर सगळ्यांना तो देणं शक्य होत नाही. परंतु तरी देखील जे आपले जीवाभावाचे कार्यकर्ते असतात ज्यांनी आपलं काम केलेलं आहे आणि श्यामभाऊंचा तर पाठपुरावा एवढा असतो की त्यांनी मला लिस्टच दिलेली की हे पदाधिकाऱ्यांनी नाशिक असते आपलं धुळे असेल शिंदखेडा असेल दोंडाईचा असेल यांनी कामं केले बाकीचे कामं नंतर करा पहिले याचे कामं करा. त्याच्यामुळे निश्चितपणे श्यामभाऊ म्हणजे आमचे बंधू आहेत त्यांचं आम्हाला ऐकावंच लागतं. आणि ते लोकसभेच्या वेळी तर काँग्रेसमध्येच होते. खूप चांगलं काम आपण सगळ्यांनी आणि त्यांनी केलं आणि त्याच्यामुळेच हे यश आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. जरी ते एनसीपी मध्ये गेलेले असतील घड्यात त्यांचं हे असेल परंतु आम्ही विचाराने बरोबर आहोत आणि आमचे जे संबंध आहेत ते अतिशय प्रेमाचे संबंध आहेत. आम्ही बहीण भाऊ आहोत त्याच्यामुळे आमच्यामध्ये कामाच्या संदर्भात कुठलाही भेदभाव होणार नाही असं मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छिते. आपल्या मतदारसंघामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघात 1800 गावं आहेत. त्याच्यामुळे प्रत्येक गावात एक काम करायचं म्हटलं तरी 1800 काम आपल्याला पहिले करावे लागतील मग दुसरा राऊंड चालू होईल. पण तरी देखील श्यामभाऊंनी जी काही सूचना केली आहे की आपण पहिले यादी घ्या कुठल्या गावात आपल्याला किती मतं मिळालेली आहेत कोणी आपल्याला जास्त मदत केलेली आहे त्यांना प्राधान्य द्या. तर त्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चितपणे त्यांची सूचना ही अंमलात आणू आणि या ठिकाणी जे आपले दगडू आबा यांनी आपल्या समाज मंदिरासाठी जागा दिलेली आहे सभा मंडपासाठी मी त्यांचे खूप खूप या ठिकाणी आभार मानते. कारण आपल्याला कामं करायची असतात परंतु जागा नसते आणि त्याच्यामुळे ती कामं होऊ शकत नाही. असे अनेक गावं आहेत ठिकाणं आहेत. मग सरपंच होऊ देत नाही किंवा ग्रामसेवकांचे वाद असतात त्याच्यामुळे कामं करायला अडचणी निर्माण होतात. परंतु या ठिकाणी सर्व एकत्र आहेत
आणि एकी असल्यामुळे आपल्या बाबे गावाचा विकास जो आहे हा निश्चितपणे चांगला होतो आहे. जी काही सूचना ज्ञानेश्वर पाटील साहेबांनी मांडलेली आहे त्याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन आणि इथले जे काही कामं असतील ते इतरही काही निधी असेल ते 100% कसे होतील ते कामं त्या दृष्टिकोनातून मी निश्चितपणे प्रयत्न करेल असा शब्द मी त्यांना देते. खूप उशीर पाठपुरावा चालू आहे. हो, हो. अजून तो आयमस आलेला नाही, हो. त्याच्यासाठी प्रयत्न करू. हो चालेल. आपल्या हायमा स्त्रीला हायमॅक्स भेटलेला आहे. हो याने स्क्रीन लावून दिला आहे तो, म्हणजे चालू आहे काम. चालेल. तुमच्या माध्यमातून झालंय ते. हो हो तुमच्या नाही माध्यमातून करू आपण. शानदार आम्ही गेलेला होता. हो हो तर जे पण कामं आहेत ते आपण विविध देशातून निश्चितपणे करू असं मी आपल्याला आश्वासित करते. वेळ खूप झालेला आहे आणि